संस्कारांनी संस्कृती घडली आणि शिस्तीने ती राखली सांभाळली। संस्कृती म्हणजे नक्की काय याचं एकच उत्तर आपण देऊ शकत नाही। संस्कृती समूहाची, मोठ्या समुदायाची असते। त्यातील प्रत्येक घटकाने शिस्तीने पाळलेल्या संस्कारांची असते आणि हीच संस्कृती त्या समूहाची ओळख असते। भारतीय संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेत। ती म्हणजे मोठ्यांचा आदर, गुरूंचा आदर, पाहुण्यांचा आदर। आणि ही वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत तेच आपण आजच्या आपल्या भागात जाणून घेणार आहोत। सगळे सज्ज आहेत चर्चा करण्यासाठी? ऐकू नाही येते मला। चला तर मग आजच्या आपल्या यंग तरंगच्या भागाला सुरुवात करूया। सर्वप्रथम स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं। सर्वप्रथम मी स्वागत करते मिसेस स्नेहल बापट यांचं। नमस्कार। महात्मा गांधी विद्या मंदिर इथे त्या 29 वर्ष मराठी तसंच इंग्लिश विषयाचे अध्यापन करत आहेत। त्याचबरोबर तिकडे त्या सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत। यानंतर मी स्वागत करणार आहे डॉक्टर प्राची घारपुरे यांचं। त्या गेली 30 वर्ष टेक्निकल एज्युकेशन क्षेत्रात अध्यापन करत आहेत। त्याचबरोबर सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई इथे त्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत। नमस्कार मॅम, तुम्हा दोघांचं स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात। मुलांनो, आज आपण इथे शिस्त आणि संस्कार या विषयावरती बोलणार आहोत। सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की संस्कार म्हणजे तुम्हाला काय वाटतं? हात वर करा कोणाला। हां, तू सांग। मला वाटतं संस्कार म्हणजे आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपले शाळा, घर किंवा आजूबाजूचा परिसर किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती या सर्वांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम म्हणजे संस्कार होय। जेव्हा आई वडील तुमच्यावरती संस्कार करतात, तुम्हाला शिस्तीने वागवतात, तेव्हा तुम्हाला ते आवडत असेल, बरोबर? हां, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी ते तुमचं कौतुक करतात आणि त्याचबरोबर एखादी चुकीची गोष्ट केली तर ते तुम्हाला ओरडतात, तर तुम्हाला वाईट वाटतं? मग तुम्ही कसे रिॲक्ट करता? म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट काही चुकीची केली आणि आई वडिलांनी तुम्हाला शिक्षा केली तर तुम्हाला आवडत नाही ना, मग त्याच्यावरती तुम्ही कसे रिॲक्ट करता? कोण सांगू शकेल? हां, सांग। मला वाटतं की ते आपल्या चांगल्यासाठीच ओरडत असतात आपल्याला, आणि आपलं काहीतरी चुकलं असेल तरच ते आपल्याला ओरडतात। बरोबर। मग आपण जर आपण काय चुकलो हे आपण समजून घेतलं, त्यांना सुद्धा समजून घेतलं तर आपल्यालाच नक्की त्याचा फायदा होईल। मॅम, सध्या मला जे माहिती आहे की शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये मुलांवरती हात उगारणं हे अलाउड नाहीये। मग अशा परिस्थितीत शिस्त ही कशी लावायची मुलांना? सध्या जर आपण पाहिलं तर आताची जनरेशन आहे, या जनरेशनमध्ये एक जे एक्सपोजर म्हणतो आपण ते भरपूर आहे। बरोबर। त्यामुळे मारणं हे चांगलं नाही, हे कदाचित प्रत्येकाला पटत नसलं तरी ते चांगलं नाही हे त्यांना माहिती असतं आणि हे अलाउड नाही हे सुद्धा माहिती असतं। माझं पर्सनल मत जर मी सांगायचं झालं तर मारणं हा माझ्या मते उपाय नव्हे। कारण ही जी जनरेशन आहे, आता जी मुलं शाळेत जातात आणि त्याहून जी थोडी मोठी मुलं असतात, त्यांना विचार क्षमता काही बाबतीत अतिशय वाढलेली आहे। त्यांची विचार क्षमता काही बाबतीत अतिशय वाढलेली आहे आणि ती म्हणजे पर्सनल बाबतीत की माझ्यासाठी काय चांगलं काय नाही हे त्यांना हे माहिती असतं प्रत्येक मुलाला। सो हा फोकस या जनरेशनमध्ये चांगला झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की मारणं हा उपाय नाही। जर आपण त्यांच्याशी बसून चर्चा केली आणि त्यांना अत्यंत लॉजिकली समजावलं तर माझा तरी असा अनुभव आहे की सक्सेस मिळतं, मारावं लागत नाही। मॅडम, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शिक्षिका आहात। मला असं वाटतं की स्वयंशिस्त पाळणं हे सगळ्यात उत्तम। म्हणजे मुलांना मारणं किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षा करणं हा मुलाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक या वाढीवरती परिणाम घडवतो। त्यामुळे मारणं, शिक्षा करणं हे नकोच, खरं तर नकोच। किंवा करायचीच झाली, अगदी काही वेळेला अशी वेळ येते की आपल्याला शिक्षा करायला लागते विद्यार्थ्यांना किंवा घरात मुलांना, पण त्यावेळेला त्याला कळलं पाहिजे की कोणत्या चुकीच्या वर्तनाबद्दल मला हे शिक्षा झालेली आहे। ही जर त्याला नेमकेपणाने कळली तर मग त्याचा सुपरिणाम त्याच्यावर दिसेल। अन्यथा मुलं मग नकारात्मक भावना घेऊन वाढतात, क्रोध येतो त्यांना आणि मनाला दडपण घातलं की ते इट रिबेल्स असं म्हणतो। कोणत्याही प्रकारचं बंधन मनाला चालत नाही, आवडत नाही। इथे काही शिक्षक आणि शिक्षिका आहेत, त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही मुलांना शिस्त लावताना कुठल्या प्रकारचे स्टेप्स घेता? आमच्या शिक्षकांसमोर असा प्रश्न आहे की शिक्षा करायची नाही,
पण त्याला एखादा जर गैर वागत असेल तर त्याला ते कळलं पाहिजे. तर ह्या वेळेला महत्त्वाचं गोष्ट असं आहे की बरेच शिक्षक आता मुलांवर शिक्षा करणं म्हणजे त्याला वाईट बोलणं सुद्धा, वाईट बोलणं म्हणजे याच्या अर्थानं असं म्हणतोय की ओरडणं नुसतं, हे सुद्धा करत नाहीये. त्यामुळे मुलांवर याचा वेगळा परिणाम होतो. जसं मुलांचं विचारशक्ती वाढली तर त्यांना कळतंय की मला आता कोणी काही करणार नाहीये. तर हा पण एक मुद्दा मला मुद्दाम लक्षात आणायचा आहे की जर माझा मुलगा वाईट वागत असेल तर मी वेगवेगळे मार्ग अवलंबून त्याला ते कळू देतो. तसं वर्गामध्ये सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या मार्गांनी ते कळून देणं गरजेचं आहे. म्हणजे बरेचदा असं होत असेल की मुलांना भीतीच बसत नाही आता, म्हणजे कुठल्याच गोष्टीची भीती नाही, आपण मारत नाही किंवा ओरडत नाही, तर मग इन दॅट केस तुम्ही काय करता? नाही, मग बऱ्याच वेळेला असं की आता अशाच शिक्षा करायच्या की ज्याने त्याला उपयोगी पडतील. आता बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो, मग आता माझा विषय कला विषय असल्यामुळे आता ड्रॉइंगची वहीच नाही आणली, 2 पिरियड तो करणार काय, मग अशा वेळेला मग काय करतोस बाबा, मग चल मराठीचं पुस्तक घे, अभ्यास कर कविता मग. लिहून काढ मला, किंवा ती मला एखादा पॅरेग्राफ द्यायचा तो मला लिहून दे, की जेणेकरून वेळ त्याचा सत्कारणी लागेल आणि शिक्षा पण थोडीशी वाटेल त्याला. मॅडम, मी परत तुमच्याकडे येणार आहे. भारतीय घरातून कोणते संस्कार घडतात? मुळामध्ये अतिथी देवो भव, म्हणजे हे तर आलेल्या अतिथ्याचा आदर करणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, मान राखणं, उलटसुलट न बोलणं मोठ्यांना, हे विशेषत्वाने त्यांच्यावर घडवलेले संस्कार आहेत. त्याच्यानंतर खरं बोलणं आहे, अपरिग्रह, अस्तेय, हे सगळे संस्कार आपण घडवतो मुलांवरती. पण मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की उक्ती आणि कृतीमध्ये ना फरक असता कामा नये. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की पालक मुलाला सांगतात खरं बोललं पाहिजे हां, आणि घरी जर समजा कोणाचा फोन आला मिस्टरांना तर ते घरात नाही येत, असून सुद्धा ते घरात नाही येत असं सांगितलं जातं. मग अशा वेळेला आपल्याला ऑब्झर्व करणारं आपलं मूल असतं आणि आपण त्याला सांगतोय तू खरं बोल, सत्य बोल, सत्य बोललं पाहिजे, हे संस्कार करतोय. पण आपली उक्ती आणि कृती ह्याच्यामध्ये फरक पडतोय. त्यामुळे मग तो नेमकं काय होईल, कन्फ्यूज होईल, गोंधळेल की नेमकं काय आहे. आई सांगते खरं बोललं पाहिजे, वडील म्हणतात खरं बोललं पाहिजे, आणि आत्ता वडिलांच्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं सरळ घरात असून नाही येत म्हणून. अशा वेळेला एक आपल्याला करता येण्यासारखं आहे की मुलाला त्यावेळेला बाजूला घेऊन सांगायचं, संयुक्तिक कारण, त्याला पटेल असं कारण सांगायचं की बाबा रे आत्ताच बाबा घरात आले, दमलेले आहेत आणि ह्या काकांचा नंबर आपल्याकडे आहे, आपण नंतर त्यांना फोन करू, बाबा जरा फ्रेश होतील, चहा घेतील आणि मग फोन करतील. असं जर झालं म्हणजे तर उक्ती आणि कृतीमधला जरी फरक असला तरी त्यावेळेला जर योग्य आपण गायडन्स दिला मुलांना तर मला नाही वाटत की मुलांवर वेगळे काही परिणाम होतील त्याचे. आपले आई वडील चांगली शिस्त लावत असतात, पण आजूबाजूचा जो परिसर असतो किंवा लोक काय बोलतायत ते आपल्यावरती खूप, त्या मुलांच्या मनावरती खूप बिंबवलं जातं किंवा त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो का? हो, होतो ना. घरातल्या वातावरणाचा होतो, आजूबाजूच्या वातावरणाचा मुलांच्या वर्तनावर निश्चितपणे परिणाम होतो. आणि बेसिकली ह्या वयातली मुलं जी आहेत त्यांचा पिअर ग्रुप इन्फ्लुएन्स खूप असतो. आपापसात ते एकमेकांशी बोलतात आणि त्यावेळेला मग त्यांच्याप्रमाणे वागायचं. मग तिला हे घेतलं, मला का नाही घेत तू. मग त्यावेळेला मग आपला आर्थिक स्तर काय आहे किंवा काय परिस्थिती काय आहे हे ते लक्षात घेत नाहीत. ते त्यांचं वयही नसतं. बरोबर, ते जाणून घ्यायचं. मग या वेळेला पालकांनी सजग राहिलं पाहिजे. म्हणजे सजग पालक असणं हे फार गरजेचं आहे की आपल्या मुलाला नेमकं कुठे दुखतंय किंवा नेमकं त्याचं कुठे चुकतंय किंवा त्याच्यावरती कशाचा परिणाम घडतोय हे पालकांनी ताडलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आई वडील बरेचदा असं म्हणतात, ती बघ ती देसाईंची मुलगी आहे ना, ती किती हुशार आहे, किंवा त्यांनी 90% स्कोर केले. असं कधी घडलंय आणि मग तुम्हाला वाईट वाटलंय? हा, कधी कोणाबरोबर? मग तुम्ही अशा वेळेला काय करता, आई बाबांना काय सांगता? मी सुद्धा अभ्यास करून तिच्यासारखेच मार्क्स मिळवीन किंवा चांगला प्रयत्न करीन. हा, म्हणजे आई बाबांना तुम्ही सांगता की माझं हे म्हणणं आहे, का चिडचिड करता? माझी चिडचिड होते की माझ्यातले गुण तू का नाही बघत, म्हणजे तिच्याबरोबर माझी कंपॅरिझन का करते. पण मग नंतर विचार केला की कळतं की हां, की ती ही इतकी हुशार आहे, मग मी का नाही बनू शकत तिच्यापेक्षा जास्त हुशार, किंवा मी का नाही तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकत. म्हणजे ती तर त्यात हुशार आहे, पण मी तिच्यापेक्षा आणखीन दुसऱ्याही गोष्टींमध्ये हुशार बनू शकते ना. बरोबर, असं मला वाटतं. काय होतं की चांगल्यापेक्षा बऱ्याच वेळेला
अशी जर तुलना आपण जर केली 2 विद्यार्थ्यांची, तर एखाद्यामध्ये 90% मार्क चांगले मिळाले असतील त्याला, पण जर माझा मुलगा जर ड्रॉइंगमध्ये चांगला असेल तर त्याला तेवढे मार्क नाही आहेत, पण त्याच्याकडे वेगळं जे स्किल आहे ते पण मग मी तेवढं ट्रेस केलं पाहिजे की बघ तुझ्याकडे हे चांगलं आहे, पण ते पण असतं तर खूप बरं झालं असतं. जसं आपण मुलांना पिअर प्रेशर म्हणतो तसं पालकांना पण तितकंच पिअर प्रेशर असतं. आणि ही जी तुलना होते ती या कारणामुळे जास्ती होते की माझ्या शेजाऱ्याच्या मुलाला अमुक अमुक शाळेत किंवा अमुक अमुक कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, माझ्या मुलालाही तिथेच तसंच व्हावं तर माझा सोसायटीत तो तेवढा आब किंवा तो मान माझा राखला जाईल. हे कुठेतरी पालकांना प्रवृत्त करतं की मी कंपॅरिझन करीन. खरं म्हणजे कंपॅरिझन हे अजिबात करायला नको माझ्या मते. प्रत्येक मुलामध्ये सगळीच जणं म्हणजे पाची बोटेही सारखी नसतात हे आपण म्हणतो, तर प्रत्येकामध्ये सगळ्याच जणांना सायन्समध्ये 92% 95% मार्क येणं शक्य नाही. तसं यायलाही नको, कारण नाही तर आपलं जग सगळं सायंटिस्टनी भरून जाईल आणि कोणीही गायक नसणार, कोणीही संगीतकार नसणार, कोणीही लेखक नसणार. तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या फॅसेट्स ऑफ लाईफ आहेत त्या सगळ्या हव्या आहेत सोसायटीमध्ये. आणि म्हणून पालकांनी हा विचार करावा की का मी असं विचार करते की माझ्या प्रत्येक मुलांनी डॉक्टरच व्हावं किंवा इंजिनियरच व्हावं किंवा मोठ्या हुद्द्यावर बँकेतच नोकरी करावी. हा जेव्हा पालक विचार करू लागतील तेव्हा हा कंपॅरिझनचा जो एक पेव फुटलाय हा थांबेल. आपल्यावर जे संस्कार होतात ते अनौपचारिकरित्या जेव्हा आपण घरात वागत असतो, आपले आईवडील आपल्याशी वागत असतात, तसे तसे ते संस्कार घडत असतात. आणि हा एक कॉमन प्रश्न मी माझ्या कॉलेजच्याही मुलांना नेहमी विचारते, तुम्ही कितीदा आपल्या आईबाबांबरोबर जेवता आणि किती वेळ जेवता? रोज जेवता. आणि जेवताना काय गप्पा होतात? गप्पा म्हणजे असं जनरल रोजचं, शाळेत काय घडलं, क्लासमध्ये काय झालं. आई माझ्याशी रोज गप्पा मारते, हा. पण कधी टीव्ही चालू असेल समोर तर कधी कधी चिडचिड होते की रोज रोज काय म्हणजे आईची चिडचिड होते का तुझी? आईची होते. आईची होते. म्हणजे कधी कधी मला पण सुद्धा आईचा राग येतो. म्हणजे कधी आता टीव्ही बघत असतो आपण, हा. खूप दमून येतो, टीव्ही थोडा वेळ बघायला मिळतो टीव्ही, बरोबर. पण तेव्हा पण आई तसेच प्रश्न विचारते शाळेचे क्लासचे, जरा चिडचिड होते माझी. म्हणजे थोडक्यात तू टीव्ही बघत असतोस तेव्हा आईला बोलायचं असतं आणि आई बघत असते तेव्हा तुला बोलायचं असतं. हे जी उत्तरं आली हीच अपेक्षित असतात. आणि इथेच आपला थोडासा प्रॉब्लेम दिसून येतो आपल्याला की का आपल्याला ही चर्चा करावी लागते की संस्कार हे कसे आणि कधी आणि केव्हा घडतात मुलांवर. होते काय की आई वडील मेजॉरिटी ऑफ देम 3च प्रश्न विचारतात आजकाल. कधी आलास किंवा कधी आलीस, शाळेत गेली होती, होमवर्क केलं, जेवलास. म्हणजे शाळेत गेला, अभ्यास केला आणि जेवण झालं म्हणजे ॲज अ पेरेंट माझं इति कर्तव्य. बरोबर. हे बऱ्याचदा डिफेक्टो मानलं जातं. आणि साधारण मी हे एक पुस्तक वाचलं आणि मला खूप आवडलं. तू उद्या वाचून मग आपण त्याच्यावर गप्पा मारूया का? किंवा साधं सिनेमाला जाणं किंवा विंडो शॉपिंग करताना तुला हा ड्रेस आवडला का? तर आवडला तर का आवडला? म्हणजे इट नीड नॉट बी हायली काय म्हणतो ना, अगदी बौद्धिक चर्चा नेहमी करायची गरज नसते, पण संवाद ज्याला म्हणतो तो साधणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याच्या संवादातनंच आपण संस्कार घडवू शकतो. बिना संवादाच्या संस्कार घडू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. आणि कुठेतरी आजकाल संवाद संपतोय, हा एक थोडा विचार करण्याची वेळ आलेली आहे आपल्याला. जसं तुम्ही आता म्हणालात की जनरेशन गॅप हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग त्यांच्यावरती लहानपणी जे संस्कार केलेले असतात ते मोठे झाल्यानंतरही फॉलो करतात का ते बदलतात? काही संस्कार असतात ते अगदी खूप काटेकोररित्या पालन केले जातात इन्स्पाइट ऑफ जनरेशन गॅप. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कधीतरी खूप रिबेलियस होता, म्हणजे आई सांगते की त्या मैत्रिणीशी कशाला बोलतेस, पण तुम्हाला ती मैत्रीण आवडत असते आणि तुम्हाला कळतच नसतं की आई असं का म्हणते. तर अशा वेळेला मग तुम्ही काय करता? आईचं ऐकता? शेतकऱ्यांचं जीवनमान खऱ्या अर्थानं उंचावण्यासाठी आरसीएफ प्रस्तुत कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. कृषी माहितीचा खजिना उघडणारी, कृषी माहितीचं नवं पुरं बहरलेलं फुललेलं दालन, नवं तंत्र नवा मंत्र खुल जा सिमसिम. आरसीएफ प्रस्तुत कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. आता आम्ही देतो आहोत तुमच्या हाती. आरसीएफ आमची मती आमची माणसं. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. प्रसारण
दर मंगळवारी संध्याकाळी 6:40 प्रस्तुत करता RCF, कृषी समृद्धीसाठी RCFची अत्याधुनिक खते. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मला ना सगळ्या माझ्या मित्रांना विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या मित्रांशी कधी भांडलात? हा, भांडण म्हणजे भांडण, मारामारी कधी केलीये? तू केलीयस मारामारी कधी? काय केलं होतं सांग बरं, काय झालं होतं? म्हणजे माझा मित्र जो मला चिडवायचा, सारखा चिडवायचा, मग मला राग आला, मी त्याला मारलेलं. मारलंस? शाळेत असताना का? शाळेत, off बरं. period ला. आणि मग तेव्हा आई बाबांची भीती नाही वाटली? हो वाटलेली, पण तो सारखा चिडवायचा, सारखा म्हणजे सारखा. मग नंतर काय झालं पण मारल्यानंतर? मारल्यानंतर काय नाही. काय नाही? नाही म्हणजे त्याचे आई बाबा आले नाही तुला ओरडायला, किंवा तुझे आई बाबा नाही ओरडले, किंवा शाळेतले जे शिक्षक होते ते नाही ओरडले? नाही. इकडे कोणीतरी भांडलेलं दिसतंय, हात मला दिसतंय तो. नाही, माझा पण मित्र माझ्याशी चिडवत होता. हा, म्हणून मी त्याला समजवलं पहिला की हा. मला चिडवत जाऊ नको, खूप राग येतो. सारखा चिडवायचा, म्हणून मी त्याला मारलं. मुळात काय होतं, मुलांमध्ये असा द्वेष नसतो आपापसात, पण हेच एकमेकांचं व्यंग किंवा आडनाव, वडिलांचं नाव असं काहीतरी घेऊन ते एकमेकांना चिडवत असतात आणि मग त्यातनं त्यांच्यात छोट्या छोट्या मारामाऱ्या होत असतात. त्यामुळे आपण जर त्यांना बोलावून समजावून सांगितलं की अरे तुम्ही दोघंही मित्र आहात वर्गामध्ये आणि असं नाही एकमेकांच्या आईवडिलांच्या बद्दल असं बोलायचं, किंवा समजावून जर सांगितलं शिक्षकांनी, तर ती मनाने खूप निर्मळ असतात. त्यामुळे ती ऐकतात आणि लगेच एकमेकांशी मिसळून जातात. त्यामुळे तो द्वेष काही कायमचा नसतो, थोड्या वेळापुरताच असतो. मॅम आता आपण दोन वेगवेगळ्या घटना ऐकल्या. इथे त्यांनी सांगितलं की त्यांनी मला चिडवलं म्हणून मी त्याला मारलं. तिकडे त्यांनी सांगितलं की त्यांनी मला चिडवलं, मी त्याला सांगितलं की मला नको चिडवूस, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मारलं. तर इथे मग संस्कारांचा फरक आपल्याला दिसून येतो का? थोडासा म्हटलं तर आहे, नाही असं काही नाहीये. की आता त्याला किती वेळा चिडवलं गेलं असेल आणि मग त्यांनी किती टॉलरेट केलं, ते म्हणजे किती सहन केलं, त्यांनी किती वेळा सहन केलं आणि मग त्याचं पर्यवसन मारामारीत झालं. तर हा एक मुद्दा आहे. आणि इथे त्यांनी मित्राला सांगितलं बाबा चिडवू नको, चिडवू नको, चिडवू नको, समजावून सांगितलं. म्हणजे साम दाम दंड भेद ह्या ज्या प्रकाराने आपण जातो मुलांना शिक्षा करायला किंवा वर्तनातला सुधार करायला, तशा पद्धतीने तो गेलेला आहे. की सुरुवातीला ते सामोपचाराने सांगितलं बाबा चिडवू नकोस, चिडवू नकोस, आणि मग एका विशिष्ट लेवलला त्याचं सहनशक्ती संपली आणि मग त्यांनी मित्राला मारलं. हे ह्यांचं संस्कारक्षम वय आहे. आणि मग ते आपण जे म्हणतो टेररिझमकडे वाटचाल होते. बरोबर. ते अशा मुलांना हाताशी धरून मुलांना गाईड केलं जातं, शिकवलं जातं. एखादी गोष्ट वर्गामध्ये घडली की ती घरी कळते मुलांकडून किंवा शिक्षकांकडून घरी सांगितलं जातं. तर त्यावेळी पालकांचा पण महत्त्वाचा रोल आहे की आपण सुद्धा त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे हे तात्पुरतं असतं, पण पालकांचा पण रोल महत्त्वाचा असतो. पालकांनी पण खूप ताणून ठेवायचं नाही, पण ते संस्कारातूनच या व्हायला पाहिजेत. कारण संस्कार महत्त्वाचे असतात आणि ते आईवडील आणि शिक्षक हेच महत्त्वाचे असतात मुलांच्या बाबतीत, असं मला वाटतं. अतिशिस्त किंवा अतिसंस्कार हे पण कधी कधी घातक असू शकतात का? म्हणजे असं करू नकोस, तसा वागू नकोस, या ग्रुपमध्ये कशाला जातोस, ते चुकीचे आहेत. त्यांना समजावणं, नीट समजावणं हे पण तितकंच गरजेचं असतं का? कारण ते बंडखोर होऊ शकतात आणि मग त्या वेगळ्या वाटेला जाऊ शकतात आणि इतर लोक त्या गोष्टींचा फायदा घेतात. आणि मला वाटतं टेररिझम हे त्याच्यामुळेच फोफावतंय. तर याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? कडक शिस्त असली की मुलं बिघडतात. कारण मगाशी पण मी म्हटलं की मनावरती जितकं तुम्ही बंधन घालाल, जितकं त्याला बंदिस्त कराल, तेवढं ते अधिक रिबेल होतं. बरोबर. म्हणजे अधिक बंडखोर होतं. तेव्हा अतिशय कडक शिस्त जी मनावर, त्यांच्या बुद्धीवरती परिणाम करेल अशी असताच कामा नये. बरोबर. शिस्त असली पाहिजे, शिस्तीची गरज आहे, पण तीही इतकी कडक असता कामा नये. मला इथे मुलांना विचारायचं आहे की आता मी जो विषय मांडला की तुम्ही कधीतरी खूप रिबेलियस होता. म्हणजे आई सांगते की त्या मैत्रिणीशी कशाला बोलतेस, पण तुम्हाला ती मैत्रीण आवडत असते आणि तुम्हाला कळतच नसतं की आई असं का म्हणते. तर अशा वेळेला मग तुम्ही काय करता? आईचं ऐकता का जास्ती चिडचिड करता आणि मुद्दामून त्या मित्राला किंवा त्या मैत्रिणीला भेटायला जाता? असं कधी झालंय कोणाबरोबर? फक्त मैत्रिणींच्याच बाबतीत नाही, एखादी गोष्ट आई वडिलांनी सांगितली की ही करायची नाही, तर तुम्ही ती मुद्दामून करायला जाता कधी? असं झालंय? कोणाला काही म्हणायचं आहे ते शिक्षकांना? हां. हल्लीच्या मुलामध्ये असं दिसून येतं, नाही मी करणारच ते, नाही मी तिच्याशी मैत्री करणारच.
म्हणजे शिक्षकांचा तर कमी कारण भीती ही नाही, मारणं कमी झाल्यामुळे त्यांचं शिक्षकांचा पण दबाव कमी झालेला आहे. आणि घरी पण आम्ही बोलू शकत नाही, कारण आता दोघंही सर्व्हिसला असल्यामुळे मुलांना घरी त्यांना वातावरण खुलं मिळतं आणि शाळेचीही भीती राहिलेली नाही. त्याच्यामुळे मुलं आता खुली झालेली आहेत, कुणाचंही ऐकून म्हणजे त्यांच्या मनाला येतं तेच करू शकतात, त्यांना भीती नाहीच राहिली. माझ्या दोन्ही मुली एकाच वर्गात आहे, त्यामुळे मैत्रिणी पण सारख्या आहेत. दोघींचेही विचार वेगळे आहेत. म्हणजे एखादी मैत्रीण एकीला आवडते, दुसरीला आवडत नाही. स्वभाव पण त्याच्यामुळे दोघींकडनं सांगितलं जातं, मम्मा तिचे हे गुण आहेत, आणि दुसरी सांगते नाही हे अवगुण आहेत. अशा वेळेला काय होतं, खूप वेळेला अडचण अशी होते की सांगायचं काय मुलांना समजवायचं. मग एकच मार्ग, ज्या वेळेला ती चांगलं सांगते त्यावेळेला दुसरीला हे बघ हे चांगले गुण आहे तिच्यामध्ये. मग हिचे आले ना प्लस, की मला त्या चांगल्या गुणांमध्ये वाईट गुणांमध्ये सुद्धा ना त्यातनं सुद्धा काहीतरी चांगलं काढून सांगावं लागतं. कसं आहे आत्ताचं जग हे आहे, मग त्यांचे ऑनलाईन आणि हे एकमेकांचं बघून काही वेळेला त्यांची त्यांची मार्किंग केली जाते. बघ तिने असं केलं मम्मा, मग आम्ही पण असंच करणार. बरोबर. पण हे कळतं आम्हाला चुकीचं आहे, पण 10 मैत्रिणींमुळे मग माझ्या मुलीला पण ते करावंसं वाटतं. बरोबर. तर ते समजवणं खूप गरजेचं आहे. आणि ते समजवणं, मग मी काय करते काही वेळेला ना मी स्वतःच कुठेतरी असे लेख लिहून ठेवते आणि त्यांना ना असं खेळत खेळत मजा हे वाच हे छान आहे हे असं, की त्याच्यामुळे ना मुलांना ज्ञान अजून वाचण्यामध्ये ते त्यावेळेचं आईनी काहीतरी खास वाचायला दिलंय किंवा काही आई खास गोष्ट सांगते तर त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरतीच असतं. लक्षात येतं पटकन की हे का सांगते, हे चांगलं आहे आपल्यासाठी आणि पुढे हेच गोष्ट त्यांना पुढच्या आयुष्याला उपयोगी पडायची आहे. तू सांग. आताच्या मुलांचं वय असं असतं की त्यांना त्यांच्या आईवडिलांपेक्षा त्यांचे मित्र खूप जवळचे असतात. ते आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला सगळ्या गोष्टी शेअर करतात. जेवढं ते आपल्या आईच्या क्लोज नसतात तेव्हा ते आपल्या मैत्रिणीच्या क्लोज असतात. म्हणून जर आईने सांगितलं असेल की तिच्याशी बोल नको किंवा त्याच्याशी बोल नको तरी मी बोलतेच, कारण मला माझ्या आईपेक्षा त्यांची सोबत आवडते. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी गप्पा मारणं खूप आवडतं. पण मला तरी असं वाटत नाही की आईने सांगितलं आणि मी तशी वागली असं मला तरी वाटत नाही. मग आता तू जसं म्हणालीस की मी मैत्रिणीला जास्ती क्लोज आहे, तर उद्या जर का तुझी आई तुझ्या मैत्रिणीसारखी वागली तर तू तिला त्याच गोष्टी सांगशील ज्या मैत्रिणीला सांगतेस? हा, तसं मी मम्मीला पण सगळ्या गोष्टी शेअर करते, पण जेवढं मैत्रिणींची सोबत असते तेवढी आईची नसते. मैत्रिणी जेवढं जवळच्या असतात तेवढी आई माझ्या जवळची मला वाटत नाही. कारण मी मम्मीला आपण आईला सांगायला घाबरतो काही गोष्टी, त्या आपण मैत्रिणीला मनमुराद सांगतो, तेवढं आईला आपण सांगत नाही. आपण आईला सांगितलं की असं वाटतं आई आता ओरडेल, आई काहीतरी बोलेल, पण मैत्रिणी काही बोलत नाही आपल्याला, त्या आपल्या दुःखात सुखात सहभागी होतात. म्हणून मला असं वाटत नाही. खूप चांगला मुद्दा मांडलाय तिने. म्हणजे मला असं विचारायचं तुम्हाला की संस्कार आणि शिस्त याचबरोबर पालकांची आणि मुलांची मैत्री किती गरजेची आहे? अत्यंत गरजेची आहे. आणि स्पेशली आता या दिवसांमध्ये की जेव्हा मुलांना ते एक्सपोजर मिळतंय की पियर म्हणजे काय, तर हे अत्यंत गरजेचं आहे. मी हे नाही म्हणत पालक रिप्लेस करू शकतात मित्रमैत्रिणी, कारण त्या वयाचा तो जो वयाचं कम्युनिकेशन असतं तेही तितकंच गरजेचं असतं मुलांच्या वाढीसाठी. त्यामुळे हे मी म्हणत नाहीये की पालकांनीच फक्त मित्रमैत्रीण व्हावं आपल्या मुलांचं, त्यांना मित्रमैत्रिणी होऊ देऊ नये या भीतीने की कदाचित वाईट मित्र किंवा वाईट मैत्रिणी असतील. वाईट चांगले कसेही असले तरी ते मित्रमैत्रिणी त्या वयात तसे मिळालेच पाहिजे. तो मित्र वाईट होता, ती मैत्रीण वाईट होती. शाळेच्या आता ही जी मुलं आहे ही आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या गुण अवगुणांसकट ऍक्सेप्ट करतात. म्हणजे जो एक शाळेच्या आणि कॉलेजच्या मैत्रिणी मित्रांमध्ये फरक असतो मेजरली हा असतो की हे माहिती असतं की आपल्याला याचं हे आवडत नाहीये तरी सुद्धा तो तितकंच चांगला मित्र किंवा मैत्रीण असते. कॉलेजमध्ये आल्यावर मुलं सिलेक्टिव्ह होतात, कारण मग ती फोकस्ड मैत्री असते. हा अभ्यासात चांगला आहे म्हणून माझी मैत्री, ह्याला आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून माझी मैत्री, कॅल्क्युलेटिव्ह पण असतं. तसं शाळेत होत नाही. म्हणून ती मैत्री अत्यंत गरजेची असते. पण आई वडिलांनी मित्रत्वाचं नातं ठेवणं म्हणजे आधी जे म्हणायचे ना की जेव्हा मुलगा वडिलांचे जोडे घालू लागतो तेव्हा ते खूप आधी आलेलं आहे आता. सो आता कायम आई वडिलांनी मुलांचं मित्रमैत्रिणींचं नातं ठेवणं अत्यंत गरजेचं झालंय.
मी हे नाही म्हणत, ती करेक्ट म्हणते, सगळं शेअर करू शकणार नाही. कदाचित आईला नेहमी फिल्टर्ड गोष्टीच कळतील, पण निदान कळतील. आणि त्या फिल्टर्ड गोष्टींमधनं सुद्धा आईला भरपूर हे कळू शकतं की आपली मुलगी करेक्ट डायरेक्शननी जाते की नाही. खरं म्हणजे एवढंच हवं असतं आईला. मला ॲज अ मदर, प्रत्येक आईला किंवा ॲज अ फादर, प्रत्येक वडिलांना हीच भीती असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी करेक्ट डायरेक्शनमध्ये, त्याच्यावर मी बरोबर संस्कार करते आहे की नाही, तो व्यवस्थित दिशेने वाटचाल करतो आहे की नाही. ती फिल्टर्ड माहिती जरी आपल्याला मिळाली तरी आपण हे असर्टन करू शकतो. त्यामुळे हे घाबरण्याची पालकांना गरज नाही की मित्रमैत्रिणींशी क्लोज आहे. लेट देम, त्यांचं क्लोजनेस असू दे, पण तुमच्याशीही पण त्यांनी क्लोजनेस वाढवावा. म्हणजे ते मैत्रीचे संबंध त्यांनी नाही, बनवायलाच पाहिजे. जपणं नंतरचं आलं, आधी बनवायला पाहिजे. बरोबर. सो ते व्हायलाच हवं. तुम्हाला काय सांगायचं? पालकांचा मुलांशी संवाद असलाच पाहिजे. तो जितका चांगला असेल, सुसंवाद असेल, तितकं मुलं पालकांशी क्लोज होतील. बरोबर. आणि मित्रमंडळ तर त्यांच्या आयुष्यात असणारच आहे, कारण हे वयच आहे मुळात की मित्रमंडळ असायलाच हवं. आणि ही मैत्री आहे ती निखळ मैत्री आहे. जसं मॅडम म्हणाले की कॉलेजमध्ये, महाविद्यालयात गेल्यानंतर मग त्यांची ती व्यवहार दृष्टिकोनातनं मैत्री होते. ही मैत्री शेवटपर्यंत टिकते. आणि म्हणून तर माझी विद्यार्थ्यांचा मेळावा वगैरे शाळेमध्ये घडतोच ना, मुलं येतातच ना, ह्या बॅचची, अमक्या बॅचची, तमक्या बॅचची, अशी मुलं येतात. तसं कारणच ते आहे. तेव्हा पालकांचा मुलांशी सुसंवाद असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते असेल तर मुलं पालकांशी अत्यंत मोकळेपणाने बोलतील. आणि मग पालकांना अशी चिंता वाटायला नको की ह्या मैत्रिणीला असा असा अवगुण आहे, हिची आणि तिची मैत्री आहे, हिच्यावर दुष्परिणाम होईल की काय, असे गरज आहे. स्वतःच्या संस्कारावरती मग पालकांना विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही, निर्धास्त राहायला हरकत नाही. हां, माझं मत याच्या थोडंसं उलट आहे. कारण माझं मित्रमंडळ फारच कमी आहे आणि मित्रांपेक्षा जास्त मी आई वडिलांशी जास्त गोष्टी शेअर करतो. कारण काही वेळा असं होतं की आपले मित्रच असतात, ते आपल्याला मागे घेण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना जलसी निर्माण होते एक प्रकारची. किंवा मी जे काय केलं नसेल किंवा मी मस्ती केली नाही तरी पण शिक्षक आले आणि त्यांनी विचारलं की कोणी केलं तर मुद्दामून माझं नाव सांगतात. तर म्हणून मित्र थोडे लांबचे वाटतात मला. आणि त्यापेक्षा आई वडील आपल्याला समजून घेतात. माझे आई वडील खूप समजूतदार आहेत, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगतात आणि माझ्याशी फ्रीली वागतात. त्यामुळे मला ते जास्त जवळचे वाटतात मित्रांपेक्षा. म्हणूनच मी जास्त मित्रांबरोबर नसतो, तर आई वडिलांशी जास्त गोष्टी शेअर करतो. बरं, तू सांग. आमच्या इथे एक मुलगा राहतो, म्हणजे माझा मित्रच येतो. तो आमच्यासोबत कधीतरी वर्षातून एकदा खेळायला येतो. त्याची मम्मी का पाठवत नसेल तर आम्ही खूप मस्ती करतो, मग दंगा मस्ती करतो, त्याला लागेल म्हणून. पण तो एके दिवशी आमच्यासोबत खेळायला आला, आमच्याहून डबल मस्ती त्यानेच केलेली. मला वाटतं मुलांना बरंच काही बोलायचंय. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संस्काराची गोष्ट जर म्हटली तर त्याच्यासाठी मुलांना अनेक उदाहरणं आता आपण बघतो की संस्कार घडवून देण्यासाठी मुलांना आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये अनेक घडलेली प्रसंग मुलांना सांगावे लागतात की बाबा रे बघ असं घडलंय. धावपळ आणि दगदग हेच झालंय आपलं आयुष्य. सोबत रोगांची साथ, नको असलेला त्रास. बिघडतोय त्यामुळे वर्तमान आणि होरपळतंय आपलं भविष्य. पण घाबरू नका अजिबात तुम्ही, फक्त पहा हॅलो डॉक्टर. नवीन विषय, नवीन तज्ञ, समस्या कोणतीही, समाधान मात्र नक्की. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका. रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर. दर शनिवार, रविवार आणि प्रत्येक महिन्याचा 3रा शुक्रवार आमच्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मगाशी आपण बोलत होतो की मुलांना पालकांसोबत मैत्रीपूर्वक संवाद हवाय, पण त्याचबरोबर त्यांना शिस्त किंवा संस्कार नको आहेत का, याविषयी कोणाला काय बोलायचं? हा सर. मुलं समाजापासून, शाळेतून आणि पालकांमधून हे नेहमी शिकत असतात. त्या मुलांना समाजापासून काय मिळते, त्यांचं वय आणि वयाचे गट दिलेले आहेत. 3 ते 5, 6 ते 14 आणि 14च्या वर. आणि विशिष्ट वयामध्ये त्या मुलांवर संगोपनाची पाळी पालकाची असते, आईवडिलाची असते. आणि घरचं वातावरण जर खेळमेळीचं असेल, त्या मुलांसाठी खेळमेळीचं वातावरण घरात असेल आणि इतर बाबतीमध्ये त्यांना ज्यावेळेला आपण बोलतो तर बोलताना त्यांचं वय आणि त्यांचे विचार, त्यांची वागणूक
याच्यावर पालकांनी विचार करायला पाहिजे घरामध्ये. आणि त्या मुलांना तशा प्रकारचं शिक्षण पालकापासूनच मिळते. बरोबर. म्हणजे पालकाने आपल्या घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवायला पाहिजे आणि त्यांच्यावर संस्कार तुम्ही पालक देऊ शकतो. शाळेतून शिक्षक शिकवतात, ते विशिष्ट पिरियडपर्यंत त्यांना शिकवतात त्या तर तरीसुद्धा त्यांचं हे करणं सगळं ते पालकाकडेच आहे महत्त्वाचं. मुलगा घरातूनच विद्यार्थी शिकतात आणि समाजापासून काय शिकतात. समाजामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लोक असतात आणि त्यांचे गुण कशा प्रकारचे आहेत ते त्या मुलांना त्या वयात समजत नाही. कालांतराने काही ज्यावेळेला त्याचं वय वाढत राहते त्यावेळेला ते सर्व आत्मसात करतात. बरोबर. म्हणून माझं म्हणणं असं आहे की मुलांवर आईवडील कसे वागतात घरात हे महत्त्वाचं आहे. आईवडिलांनी मुलं घरी असताना शाळेतून आल्यानंतर मुलं आपली वागणूक तशा प्रकारची चांगली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर संस्कार चांगले घडतील. मला असं वाटतं की आई वडिलांचे संस्कार इतके घट्ट असले पाहिजेत की जर का बाहेरून ते काही शिकून आले त्या स्पेसिफिक दिवशी, म्हणजे एखाद्या मित्राने काहीतरी त्याला काही चुकीची गोष्ट सांगितली आणि त्याला ती आवडली, तर मग ती घरी आल्यानंतर परत ती कशी रिपेअर करायची आणि किती टाइम द्यायचा ते पण खूप महत्वाचं आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? जेव्हा आपण म्हणतो की पालकांनी मित्रत्व ठेवावं, याचा अर्थच हा आहे की त्या मुलाला किंवा त्या मुलीला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी जर हे शेअर केलंय घरी जाऊन तर कदाचित रागवेल सुद्धा, आई रागवेल, बाबा रागवतील, कदाचित ते होऊ शकतं, पण मला त्याचं सोल्युशन पण मिळेल. म्हणजे हे कळतंय त्या मुलाला किंवा त्या मुलीला, हे कळतंय की आपण जे मित्राकडनं किंवा मैत्रिणीकडनं शिकलोय किंवा बाहेर जे आज बघितलंय हे चुकीचं आहे, हे कळतंय, पण कुठेतरी एक तो लालूचही होतोय की करून बघावं का, हे ठीक राहील का, आणि हे नक्की होत असतं. तर हा कॉन्फिडन्स जर मुला किंवा मुलीमध्ये असेल की मी जर आईला किंवा बाबांना हे सांगितलं तर रागवणार हे कदाचित आहे, पण नुसतंच रागवून सोडून देणार नाही की काय तुम्ही वाह्यासारखं काहीतरी ऐकून येता आणि उगीच घरी बडबड करता, इथे फुल स्टॉप, याच्यानंतर काही नाही. तसं न होता त्याच्यानंतर हे का वाईट किंवा हे काय चांगलं किंवा हे झालं तर आपण सगळ्यांचं काय होणार, त्याच्यात मी पण शामिल आहे ॲज अ पेरेंट, हे कॉन्फिडन्स जर मुलाला असेल तर मला वाटतं आपल्याला सोसायटीमधनं काही घरात वाईट येण्याची भीती कमी होणार. म्हणजे चूक झालेली असेल ती रेक्टिफाय करायला आपल्याला पालक मदत करतील, हा विश्वास मुलांकडे असेल ना तर ते निश्चितपणे घरी आल्यानंतर हे माझं चुकलं आहे, हे आज मी असं केलं आहे हे सांगतील पालकांना. बरोबर. नाही, कारण बरेचदा असं होतं, आता माझी लहान बहीण आहे, तिचे पालक तसे खूप फ्री आहेत तिच्याबरोबर, पण प्रत्येक वेळेला ती त्यांना काही सांगण्याच्या आधी मला विचारते की मी हे सांगू की नको, कारण ती कन्फ्युज्ड असते, कारण मुळात पालक कधी कधी त्यांना कन्फ्युज करतात. हा, तुम्हाला काय म्हणायचं? सर्वच कुटुंबांमध्ये काही म्हणजे आपण बघतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये आई बाबांना दोघांना वेळ नाही मुलांवर. आपण म्हणतो की संस्कार हे काही नकळत कळत मुलं आत्मसात करत असतात, परंतु शाळा हे संस्कार आणि शिस्तीचे एक मुख्य केंद्र आहे. आमची शाळा ही संस्कारक्षम शाळा म्हणून तिला प्रथम प्राईज मिळालेला आहे आणि अनेक संस्कारित मुलं आमच्या शाळेतून पुढे गेलेली आहेत. संस्कार केंद्र चालवण्याचे कारण हेच आहे की कारण की काही संस्कार हे घडवावे लागतात, शिस्त ही लावावी लागते, ती आपोआप होत नाही. शिस्त ही ऑब्झर्वेशनने होणारी गोष्ट नाही. त्यांना आत्ताच्या काळातल्या मुलांना शिस्त पाळावी असं सांगावं लागतं. बऱ्याच आपण किती सांगितलं हे सायलेंट झोन आहे, तरी सुद्धा मुलं बडबड करतात. पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव करून द्यावी लागते. याचा अर्थ ते शिस्त त्यांना जर आपण जाणीव करून दिली तरच मुलं शिस्त पाळतात, नाही तर पाळत नाहीत. आणि संस्काराची गोष्ट जर म्हटली तर त्याच्यासाठी मुलांना अनेक उदाहरणं आता आपण बघतो की संस्कार घडवून देण्यासाठी मुलांना आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये अनेक घडलेली प्रसंग मुलांना सांगावे लागतात की बाबा रे बघ असं घडलंय आणि हे घडलंय, त्यामुळे तर त्यांना कळून येतं की नाही तर अनेक गोष्टी मुलांना सहज कानावरून निघून जाते, पण त्यांना काही लक्षात घेत नाहीत मुलं. अगदी बरोबर. आमच्या शाळेमध्ये घडलेलं नुकतंच उदाहरण की वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापून आलेली होती. रुग्णालयामध्ये KEM मध्ये एक मुलगा आजारी होता, कॅन्सरग्रस्त, आणि मदतीचं आव्हान केलेलं होतं. तर एक मुलगी जिला कोणीही सांगितलेलं नव्हतं की बाबा असं असं आहे, तिने स्वतः वाचलं आणि आपल्या मित्रमैत्रिणींकडून त्याच्यासाठी मदत गोळा केली, शिक्षकांकडून मदत गोळा केली. खरं तर ती त्याला जी मदत अपेक्षित होती ती लाखावारी होती
आणि जमा झालेली होती ती अगदी 500-700 किंवा 1000च्या आसपास होती. पण त्या मुलीनी जी आपली एक मनातली भावना त्या बाबतीत व्यक्त केली किंवा जाणीव जी सामाजिक व्यक्त केली ती तिच्यावर घडलेल्या संस्कारामुळेच व्यक्त केली. आणि मग शाळेतर्फे मुख्याध्यापकांनी तिने गोळा केलेली, शिक्षकांनी त्यात सहकार्य केलं आणि ती मदत त्या मुलाला पाठवून दिली. तर ते कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. नक्कीच. आता इथे उपस्थित आहे मुलगी, एवढ्या कमी वयामध्ये पालकांनी न सांगता, शिक्षकांनी न सांगता स्वतः म्हणजे मुलं हे करत असतात की असं होत असतात. आणखीन याला जोडूनच मुद्दा आहे की आताची मुलांना संस्कार कमी आहेत किंवा असं काही नाही आहे, फक्त त्यांची व्यक्त होण्याची पद्धत बदललेली आहे. आपण पूर्वी बघा, मी आता नमस्कार करणं म्हणजे अगदी पूर्ण वाकून नमस्कार करणं, आता ते करतीलच असं नाही. याचा अर्थ त्यांच्या मनात आदर नाही असं नाही, पण ते हे काय अशी फॉर्मॅलिटी कशाला पाहिजे. आहे आई आहे ना, मग तिच्यावर प्रेम आहे माझं, मग तिला काय अगदी पायाला हात लावायची काही गरज नाही. म्हणजे हे जे आत्ताचं नवीन बदलणारं म्हणजे त्यांचा संस्कार किंवा आपली जे संस्कार व्यक्त करण्याची पद्धत पण बदललेली आहे, ती पण आता समाजाने स्वीकारण्याची कुठेतरी गरज आहे. नाहीतर उगीच मग आपण होते की आम्ही असं करत होतो, आता हे करत नाही. तसं नाही करत असतील, ते देखावा नाही करतील, पण त्यांच्या मनामध्ये असतं आणि त्या कृतीतून मग असं कधीतरी आपल्याला दिसतं. म्हणजे संस्कार हे आहेत, फक्त ती व्यक्त करण्याची पद्धत बदललेली आहे असं मला वाटतं. बरोबर. माझ्यासोबत असा एक अनुभव घडलाय. एक दिवशी म्हणजे असंच खेळायच्या नादात अशा बाजूच्यांच्या म्हणजे दरवाजे बंद त्यांची बेल वाजवायची आणि पळायची. तर मग असं मी घरी जाऊन मग आईला सांगितलं आम्ही असं असं खेळत होतो. मम्मी बोलली परत असं करू नकोस, कारण का आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास हो असं कधीच करू नये, अशी आई माझी बोलली. अगदी बरोबर बोलली आई. हा, तुला काय म्हणायचंय? माझे आई बाबा दोघंही ऑफिसला जातात. दोघांनाही माझ्यासाठी इतका वेळ नसतो. शाळेतून जे काही मी चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी काही शिकून येते तर मला ते घरी गेल्या गेल्या त्यांना सांगायचे असतात. पण काय होतं की त्यांना वेळच नसतो, म्हणजे तेव्हा ते नसतात माझ्यासमोर. मग नंतर सॅटर्डे संडे असतो, पण तेव्हा मी त्या गोष्टी विसरून गेलेली असते किंवा काही गोष्टी सांगताच येत नाही. मग कधी मग ते संस्कार मग ते शिस्त त्यावेळेस होत नाही. ज्यावेळी मला सांगायचं असतं त्याच वेळी त्या गोष्टी मला म्हणजे मी चुकली असेल तर त्याच वेळी आईकडून सांगितलं जात नाही की तू चुकली आहेस किंवा असं. बरं, मला याच विषयावरती बोलायचंय, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट सगळ्या पालकांना. पण मुलांवरती जसे संस्कार होणं गरजेचं आहे तसंच पालकांवरती आहे का? कारण गर्भसंस्कार याचं पुस्तक प्रत्येक गर्भवती स्त्री वाचते. मे बी त्याच्यानंतर मूल जन्मल्यानंतरही काही पुस्तकं असतील 3 ते 4 वर्षापर्यंतची जे ते वाचत असतील, पण नंतर चाइल्ड सायकोलॉजी या विषयावरती कधी कुठलेही पालक अभ्यास करतात का? त्यांना कसं वाढवायला पाहिजे याचा विचार करतात का? सगळेच करतात असं नाही म्हणता येणार. एक तर परिस्थितीचा असा रेटा आहे की आर्थिक परिस्थिती अशी आहे, सामाजिक परिस्थिती अशी की दोन्ही पालकांना घराबाहेर अर्थार्जनासाठी जायला लागतं. त्यामुळे ते मुलांना, जशी ही आत्ता म्हणाली की मुलांना पुरेसा वेळ त्यांना देताच येत नाही आणि त्यामुळे त्यांची जी भावनिक गरज असते, समजा शाळेमध्ये काही एखादी घटना घडली आणि मुलाला सांगायचं आहे, परंतु त्यावेळेला नेमके पालक घरात उपस्थित नसतात आणि जेव्हा ते येतात तोपर्यंत त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता कमी झालेली असते. त्यामुळे ती म्हणाली जसं की ते आयदर मी विसरून तरी जाते किंवा त्याचा इफेक्ट कमी होऊन जातो. तेव्हा चूक काय बरोबर काय हे नेमकं त्या वेळेला जर मुलांना कळलं तर ते खरंच योग्य आहे. म्हणजे त्यांच्यावरती मग तेव्हा चांगले संस्कार नक्की घडू शकतात. मग ती म्हणाली ना की मला आता समजतच नाही की काय करावं. तेव्हा मुलांची ही भावनिक गरज आहे की आत्ता साधारणपणे ही जी वय आहेत तेव्हा मुलांची भावनिक गरज असते, त्यांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. त्यामुळे मन मोकळं करायला आई वडिलांजवळ त्यांना वेळ मिळालाच पाहिजे. म्हणजे मुलांचं खरं तर ऐकून घेतलंच पाहिजे पालकांनी. म्हणजे थोडक्यात त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती जे संस्कार आणि शिस्त केलेली आहे तेच संस्कार आणि तीच शिस्त आपल्या मुलांवरती त्यांनी लादायला नाही पाहिजे, त्यांना वेळ द्यायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला कसं जॉईंट फॅमिली होती, आता कशी विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे काय होतं की सगळी संस्कारांची शिस्तीची सगळी जबाबदारी पालकांवर येऊन पडलेली आहे आणि दोघंही पालक घराच्या बाहेर आहेत, मग त्यांच्यावरती संस्कार आणि शिस्त त्यांना लागणार कशी? बरोबर, हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स असं होतं की शाळेतले शिक्षकच मुलांजवळ जास्त वेळ असतात. म्हणजे 5.5 ते 6 तास मुलं या ना त्या कारणास्तव शाळेत असतात.
त्यामुळे शाळेच्या शिक्षकांचा आदर्श, त्यांचे संस्कार त्यांच्यावरती घडतात. ही जबाबदारी आता शाळा या संस्थेवर येऊन पडलेली आहे खरी तर, मुलांना संस्कार आणि शिस्त लावण्याची. मला असं वाटतं की आपली ही चर्चा खूप उत्तम रंगली. सगळ्यांनाच इथे खूप मजा आली असेल. आली ना? नक्की? तर प्रेक्षको, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, याच दिवशी याच वेळी, फक्त यंग तरंगमध्ये.